हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर गो. माझं नाव शुभम आहे. मी आय टी इंजिनियर आहे. सध्या सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये काम करतोय. आज आपण कव्हर करणार आहोत कॉम्प्युटर ग्राफिक्स युनिट 2 रॅस्टरायझेशन फिलिंग अँड क्लिपिंग अल्गोरिदमचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ डिकोडर गो. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या. नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला समजतील. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचा आहे पहिला. एक्सप्लेन ब्रेसम लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम इन डिटेल्स, ड्राइव द डिसिजन पॅरामीटर अँड ड्रॉ अ लाईन फ्रॉम 23 to 87 using the algorithm with step by step टेबल. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा एक्झाममध्ये येऊ शकतो. याला आपण किंग क्वेश्चन पण म्हणू शकतो आपण, कारण की हा फिक्स येऊ शकतो एक्झाममध्ये. यामध्ये आपण आन्सर रायटिंग कसं करायचं याची डेफिनेशन लिहायची. याची डेफिनेशन काय आपले, Bresson line drawing algorithm is an efficient scan conversion algorithm that uses only integer arithmetic to determine the closest pixel position to the truth line path. हे झाले याची डेफिनेशन आपण लिहिलं पाहिजे. आणि हे आपण काय करायचं याच्यामध्ये वाय बेटर दॅन डीडीए. डीडीए पेक्षा काय बेटर आहे आपण ते एक्सप्लेन करायचं. डीडीए मध्ये काय असतं, फ्लोटिंग पॉईंट कॅल्क्युलेशन होतात आणि स्लो असतात. आणि ब्रेसममध्ये काय असतो, फक्त इंटिजर ॲडिशन होतात, फास्ट अँड ॲक्युरेट होतं. कशामध्ये, ब्रेसममध्ये. आणि डीडीए मध्ये काय असतं, फ्लोटिंग पॉईंट कॅल्क्युलेशन होतात आणि ते स्लो असतात. नंतर आपण काय करायचं, डिसिजन पॅरामीटर डेरिव्हेशन आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. आपण त्याचे स्टेप, अल्गोरिदमचे स्टेप काय आहेत ते पण एक्सप्लेन केलं पाहिजे आपण आन्सर रायटिंगमध्ये. आणि काय करायचं, टेबल काढायचं, त्यामध्ये कॉलम्स क्लिअरली लेबल करायचे. सिंपल आहे. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे, एक्सप्लेन ब्रेसम circle drawing algorithm derive the decision parameter and trace the algorithm for a circle with center 0 0 and radius r equal to 8. Plot all octane point. सिंपल आहे. यामध्ये आपण काय करायचं, सर्कल ऑल्गोरिदम मध्ये काय आहे इम्पॉर्टंट आहे, जे डेफिनेशन आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. ब्रेसम सर्कल ड्रॉइंग ऑल्गोरिदम युजेस इंटिजर अर्थमॅटिक अँड 8-वे सिमेट्री. लक्षात घ्या, 8-वे सिमेट्री टू इफिशियंटली प्लॉट पॉईंट ऑन अ सर्कल. हे आपण अशी डेफिनेशन लिहिलं पाहिजे स्टार्टिंगलाच क्वेश्चन आन्सरच्या. त्यानंतर आपण एक्सप्लेन काय करायचं, 8-वे सिमेट्री एक्सप्लेन केलं पाहिजे आपण. सर्कल सिमेट्री असतो हा, एक ऑक्टेन मधला पॉईंट कॅल्क्युलेट केला की बाकी 7 पॉईंट फ्रीमध्ये मिळतात. त्यानंतर आपण हे एक्सप्लेन केलं पाहिजे, डिसिजन पॅरामीटर्स न्यूमरिकल्स जे आपण सॉल्व्ह करायचं त्यामध्ये. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आता आपला, एक्सप्लेन द कोहेन सुदर लाईन क्लिपिंग अल्गोरिदम इन डिटेल्स. पहिल्यांदा समजून घ्यायचं क्लिपिंग म्हणजे काय. क्लिपिंग म्हणजे स्क्रीनच्या बाहेर असलेला पार्ट कट करणे, यालाच आपण क्लिपिंग म्हणतो. कोहेन सुदर लाईन हा सर्वात पॉप्युलर लाईन क्लिपिंग अल्गोरिदम आहे. इम्पॉर्टंट आहे, करून जाऊ तुम्ही. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला आता, कंपेअर डीडीए अँड ब्रेसम लाईन ड्रॉइंग अल्गोरिदम, एक्सप्लेन डीडीए अल्गोरिदम विथ डेरिव्हेशन. पहिल्यांदा आपण काय करायचं, डीडीए म्हणजे नेमकं काय. डीडीए म्हणजे काय असतो, डिजिटल डिफरन्शियल ॲनालायझर. हा सिंपल पण स्लो अल्गोरिदम असतो. हा त्याचे अल्गोरिदमचे स्टेप एक्सप्लेन करायचं आपण, न्यूमरिकल्स दिले असेल ते सॉल्व्ह करायचं आपण. नंतर डीडीए आणि त्याचं कंपेअर करायचं आपण ब्रेसम सोबत टेबल फॉर्मॅटमध्ये. फीचर्स लिहायचे आपले त्यामध्ये, अर्थमॅटिक स्पीड लिहायचे आपण, ॲक्युरेसी काय आहे दोघांमध्ये, हार्डवेअर काय आहे त्याच्यामध्ये, डिफिकल्ट आहे का इझी आहे, ते कॉम्प्लेक्सिटी कशी आहे डीडीए आणि ब्रेसममध्ये, हे एक्सप्लेन केलं पाहिजे. आणि डीडीए मध्ये फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू टेबलमध्ये आपण दाखवायचे आणि राऊंड केलेले व्हॅल्यू वेगळ्या कॉलममध्ये आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. कंपॅरिझन टेबल फॉर्मॅटमध्ये आपण लिहिला पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. पुढचं कोणतं आहे, एक्सप्लेन द मिड पॉईंट सर्कल ड्रॉइंग अल्गोरिदम. यामध्ये काय करायचं आपण, मिड पॉईंट सर्कल आणि ब्रेसम सर्कल जवळजवळ सिमिलर आहेत, लक्षात घ्या, पण डेरिव्हेशन दोघांचे वेगळे आहेत आपल्या. हे आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आता आपला,
medium. Answer. Explain the Sutherland Hausman poly, polygon clipping algorithm with a suitable example. What is the difference between the line clipping and polygon clipping? हा अल्गोरिदम पॉलिगॉन क्लिपिंग साठी आहे, लाईन क्लिपिंग साठी नाही. हा लक्षात असू द्या तुम्ही. एका लाईननं आपलं, एका वर्डनं आपलं अख्खं प्रश्न चेंज होतं. समजून घ्या तुम्ही. हा अल्गोरिदम पॉलिगॉन क्लिपिंग वरती आहे, लक्षात घ्या तुम्ही, लाईन क्लिपिंग वरती नाही. आपण एक आयडिया ठेवायची, आपण पॉलिगॉनला एका वेळी क्लिपिंग एज विरुद्ध क्लिप करतो आपण. 4 एजेससाठी 4 वेळा वेगळे असते. लक्षात घ्या तुम्ही. 4 केसेस फॉर ईच एजेस असतात आपण. कोणते असते? बोथ इनसाइड, फर्स्ट इनसाइड, बोथ आउटसाइड, फर्स्ट आउटसाइड आणि सेकंड इनसाइड, हे आहे ते 4 केसेस. त्यानंतर आपण काय करायचं? डिफरन्स एक्सप्लेन केलं पाहिजे आपण दोघांचे, लाईन क्लिपिंगचे आणि पॉलिगॉन क्लिपिंगचे. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे आपला आता? एक्सप्लेन द फ्लूइड fill and seed fill polygon filling algorithm. How do they differ from each other? Give diagram and working step for each. दोन्ही पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम आहेत, हे लक्षात असू द्या तुम्ही, पण यांचा अप्रोच वेगळा आहे. फ्लूइड फिल काय असतो? बाउंड्री कलर ऐवजी इंटेरियर फिल करतो. याच्यामध्ये एखाद्या पॉइंट पासून स्टार्ट करतो, सगळ्या कनेक्टेड फीचरला नवीन कलर देतो आणि 4 कनेक्टेड किंवा 8 कनेक्टेड अप्रोच वापरतो आपण याच्यामध्ये. आपण सीड फिल काय असतो? एक सीड पॉइंट निवडतो, आपण सिलेक्ट करतो पॉलिगॉनच्या आतमध्ये, त्या पॉइंट पासून रिकर्सिव्हली एक्सपांड होतो, बाउंड्री कलर हिट होईपर्यंत फिल करत राहतो. हे इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपल्याला क्वेश्चन असं बी पडू शकतो आपल्या, कंपॅरिझन एक्सप्लेन करा. पुढचा क्वेश्चन कोणता आहे आपला? एक्सप्लेन द स्कॅन लाईन फिल अल्गोरिदम फॉर पॉलिगॉन फिलिंग. व्हॉट इज द ऍक्टिव्ह एज लिस्ट? एक्सप्लेन विथ अ सुटेबल पॉलिगॉन एक्झाम्पल. हे आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. स्कॅन लाईन फिल काय असतं? हा सर्वात प्रॅक्टिकल पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम आहे, लक्षात असू द्या. त्यामध्ये त्याचं वर्किंग काय आहे? हॉरिझॉन्टल स्कॅन लाईन टॉप ते बॉटम आपण काढतो आपण. प्रत्येक स्कॅन लाईनसाठी पॉलिगॉन एज सोबत इंटरसेक्शन पॉईंट आपण सर्च करतो. इंटरसेक्शन पॉईंट आपण पेअर करतो आणि त्या पेअर मधला एरिया फिल करतो आपण. आणि ऍक्टिव्ह एजेस काय असतं? अ डेटा स्ट्रक्चर दॅट मेंटेन ऑल द एजेस ऑफ द पॉलिगॉन दॅट इंटरसेक्ट द करंट स्कॅन लाईन. एवढंच समजून घ्या तुम्ही. पुढचा क्वेश्चन कोणचा आपला? हा इझी आहे, तुम्ही करून जावा एक्झाम मध्ये आणि एक्झाम मध्ये पडू शकतो हा. राईट शॉर्ट नोट ऑन व्हीलर Atherton polygon clipping algorithm. How does it handle the concave polygon differently from Sutherland Hausman? सिंपल आहे, करून जाऊ तुम्ही हे सुद्धा. Explain by some circle drawing algorithm and compare it with DDA circle drawing algorithm. Which one is more efficient and why? मोस्ट इम्पॉर्टंट दिलेले आहेत मी ॲनालिसिस करून. What is the concept of A2A symmetry in circle drawing? How it is used in Bresom and midpoint circle algorithm to reduce computation. करून आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले आहेत तुम्हाला, मी जास्त एक्सप्लेन करत नाही, ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे, तुमचा मी टाइम घालत नाही. यामध्ये काय करायचं? आपण डेफिनेशन लिहायचं, डिफाईन करायचं, स्कॅन कन्व्हर्जन, रॅस्टरायझेशन, क्लिपिंग, सीड पॉईंट, हे आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. प्रत्येक पॉईंट आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. कम्पेअर DDA लाईन ऑल्गोरिदम, ब्रेसम लाईन ऑल्गोरिदम इन टेबल फॉर्मॅटमध्ये. स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ ब्रेसम ऑल्गोरिदम ओव्हर DDA, हे पण सुद्धा. What are the 4 region codes in Cohen-Sutherland algorithm? Draw the clipping window and label all 9 region. हे झाले, हे होते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 2 चे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या, नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला समजतील. आणि व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करा. जेव्हा टेलिग्राम चालू होईल तेव्हा तुम्ही टेलिग्रामला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आलेले समजतील तुम्हाला. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये. आपण युनिट 3 मध्ये
आणि युनिट 3ची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, ते पण पाहून घ्या तुम्ही. आणि युनिट 1चे पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे, ते पण पाहून घ्या तुम्ही. येणाऱ्या एक्झामसाठी युजफुल ठरेल तुम्हाला. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिटमध्ये. थँक यू.